नमस्कार। आज बनवूया झटपट आणि सोपी मसाला खिचडी। खूप टेस्टी होते। रात्रीच्या जेवणासाठी तर खूप चांगला पर्याय आहे। उन्हाळ्यामुळे जास्त जेवण जात नाही संध्याकाळी किंवा मग काय बनवावं जेवणाला असा प्रश्न पडतो, तर ही झटपट होणारी सोपी मसाला खिचडी बनवू शकता। चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने ही टेस्टी मसाला खिचडी कशी बनवायची। तर त्याच्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं, जिरं मोहरी हे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि थोडं हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहे। आता ही कमी तिखट हिरवी मिरची आहे। खिचडीमध्ये लाल तिखटचा सुद्धा वापर करणार आहे, म्हणून कमी तिखट मिरची घेतलेली आहे। नंतर एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घातलेला आहे। दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्रच घातले, बाकीचे खडे मसाले सुद्धा घालू शकता तुम्ही। काळी मिरी, लवंग, पण मुलं खिचडी खातेवेळी तोंडामध्ये येतं आणि खूप घशामध्ये चरचर होते मुलांच्या, मुलं खात नाहीत खडे मसाले, म्हणून मग फक्त दालचिनी आणि तमालपत्र घातले। नंतर त्यात लसूण आणि कांदा घातला, छान हे फ्राय करून घ्यायचे। याच्यात आलं लसूण पेस्ट सुद्धा घालू शकता। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी म्हणून त्यात थोडंसं मीठ घातलं। आता तेलात चांगला टोमॅटो मऊ करून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं। 2-3 मिनिटानंतर टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता इथे काही भाज्या घेतल्यात मी, बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, मटार। तर याच्यातल्या ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्या घालू शकता। ह्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्यात। तर आता या सगळ्या भाज्या याच्यात घातल्यात आणि ह्या भाज्या 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायच्यात चांगल्या। आता गॅसची फ्लेम मीडियम करून ह्या भाज्या 3-4 मिनिटं छान तेलामध्ये फ्राय करून घेतल्यात। आता 1-2 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटानंतर भाज्या थोड्याशा मऊ झाल्या की मग याच्यात मसाले घालूया। तर आता मसाल्यांमध्ये अगदी साधे सोपे घरीच उपलब्ध असलेले मसाले आहेत। तर लाल तिखट घातले मोठा चमचा, अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा बिर्याणी मसाला घातलाय। बिर्याणी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते खिचडीला। तर आता 2 मिनिटं मसाले तेलात परतायचे आणि मस्त मसाले परतून झाले की याच्यामध्ये तांदूळ घालायचा। तांदूळ तुम्हाला इंद्रायणी, कोलम जो कोणता आवडत असेल तो घेऊ शकता। स्वच्छ धुवून घेतलाय 2-3 पाण्याने आणि आता कुकरमध्ये घातला। आता याच्यात मसूर डाळ, तूर डाळ सुद्धा घालू शकता, पण आमच्याकडे जास्त मूग डाळ घालून खिचडी करतात, म्हणून मग अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घातली आहे। आणि शेंगदाणे खूप आवडतात खिचडीमध्ये, आमच्याकडे शेंगदाण्याशिवाय खिचडी खातच नाहीत, त्याच्यामुळे मग भरपूर शेंगदाणे घातलेले आहेत। आता पाणी न घालता हे तांदूळ 2-3 मिनिटं असेच तेलामध्ये परतून घ्यायचे आणि मसाले छान परतून झाले की मग याच्यात पाणी घालायचं आहे। तर 1.5 वाटी तांदूळ होता आणि अर्धी वाटी डाळ होती, तर त्याच्यासाठी मी 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे। हा कोलम तांदूळ आहे, पाणी कमीच लागतं, त्याच्यामुळे मग 2.5 वाटी पाणी घातलंय। चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि आता झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत। सुरुवातीला कुकरमध्ये वाफ धरेपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि कुकरमध्ये वाफ धरली का मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आता इथे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली खिचडी आता तयार झालेली आहे। खूप मस्त घरभर मस्त वास येत होता, कारण याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातला, त्याच्यामुळे खिचडी खूप टेस्टी झाली होती। तर ही झटपट होणारी मसाला खिचडी तयार झालेली आहे।
दह्याबरोबर खाऊ शकता किंवा मग एखादं रायतं, कोशिंबीर, याच्याबरोबर तळलेला पापड, लोणचं खूप भारी लागतं. गरमागरम खिचडीवर तूप घातलं तर मग बाकी कशाची सुद्धा गरज लागत नाही, एवढी टेस्टी लागते. तर झटपट होणारी इथे मसाला खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही मसाला खिचडी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.